मराठा आरक्षणासंदर्भात आज वर्षावर महत्त्वाची बैठक होतीये। संध्याकाळी वर्षावर ही अत्यंत महत्त्वाची बैठक स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेली आहे। विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला या संदर्भातली माहिती देखील मिळालेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला हजर राहणार आहेत। मराठा समाजातल्या इतर बडे नेत्यांना सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं गेल्याची शक्यता वर्तवली जाते। 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसतायत, त्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। संध्याकाळी वर्षावर ही अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला मराठा समाजातले अनेक महत्त्वाचे मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला अर्थातच उपस्थित असतील। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, मराठा आरक्षणासंदर्भातली एक महत्त्वाची बैठक आज वर्षावर बोलावण्यात आल्याचं समजतंय, काय अपडेट आहे या संदर्भातली? अजिंक्य, सायंकाळी जवळपास 8च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलवली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। कारण 29 तारखेपासून मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा जरांगे पाटील जे आहेत ते आंदोलन उभारणार आहेत, थेट मुंबईतून आंदोलन करणार आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांची सध्या लगबगही सुरू आहे। काही दिवसापूर्वी त्यांची टीम आली होती, त्यांनी सगळं मुंबईचा पाहणी दौरा केला आणि 29 तारखेपासून त्या आझाद मैदानात आंदोलनाला बसतात। गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न काय अजून मिटलेला नाहीये। खास करून देवेंद्र फडणवीस या सगळ्या संदर्भात सातत्याने आढावा घेत असतात, मात्र अजून आरक्षण मिळालं नाही आणि त्या सगळ्या संदर्भात कुठपर्यंत शासकीय काम पोहोचलेलं आहे, काय आतापर्यंत कोर्टा संदर्भातले निर्णय झालेले आहेत किंवा कोर्टा संदर्भाचं काम कुठपर्यंत पोहोचलं, या सगळ्याचा आढावा आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत। त्यामुळे सायंकाळी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे, कारण जी आंदोलनाचा जरांगे पाटलांचा 29 तारखेचा इशारा दिलाय तो अत्यंत तीव्र होऊ नये आणि नेमकं शासन काय करते मराठा आरक्षणासंदर्भात हा मेसेज मराठा समाजाला जावा, यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।